नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्यासाठी काळं मिरी मटण हे अजून एक पाठाय प्रभूची नॉनव्हेज डिश शेअर करणार आहे. इथे मी अर्धा किलो मटण घेतले, काळं मिरी घेतले 1.5 चमचा आणि तो चांगला कुटून घेतले मी. मग पाव किलो कांदे, पाव किलो बटाटी, मग साजूक तूप. इथे आपण तेल नाही वापरणार. साजूक तूप मी 1.5 चमचा घेतले टेबलस्पून. मग 1 चमचा आलं, लसूण, मीठ आणि हे दालचिनी घेतली फोडणीला. बस, अजून काही नाही याच्यामध्ये. तर इथे मी बटाटी मोठी कापतो, जसं आमच्या पाठ्याप्रभू रेसिपीमध्ये आमचे बटाटे आम्ही असे मोठे मोठे ठेवतो. तर ती पाण्यात कापून ठेवलेली आहे. कांदा पण तसाच मोठा कापलेला आहे आणि एक छोटा कांदा मी बारीक चिरलेला आहे त्याची ग्रेव्ही व्हायसाठी. मी ते ब्राऊन करीन ते कांदा. तिथे मी साजूक तूप घेतले. मध्ये आम्ही तेल वापरत नाही आणि त्याने खूप फरक पडतो भरताच्या टेस्टला. तर आता इथे मी दालचिनी 2 इंचाची घेतली, म्हणजे बऱ्यापैकी दालचिनी घेतली मी. त्याचे चांगलं फोडणी देते, म्हणजे ते दालचिनीचं स्वाद यायसाठी. मग ते बारीक चिरलेला कांदा होता ना एक, तो घालते. आता हा कांदा मी चांगला ब्राऊन होईपर्यंत मी परतून घेणार. असं गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे. पाहू शकतात, एक 5-10 मिनिटांनी माझा कांदा चांगला ब्राऊन कलर झालेला आहे. आता आपण ते मटण घालूया. मटण मी मॅरिनेट केलेलं नव्हतं, असंच मटण आहे, ते धुतलेलं फक्त होतं. ते मटण घातलं आहे आणि चांगलं त्याला मी ते तूप लागेल असं चांगलं परतून घेतल्यावर मग त्याच्यामध्ये इथे मी काळं मिरी, आलं, लसूण हे घातले. आता मी हायवरच सगळं ठेवणार आहे मटण शिजायला. आणि आता त्याच्यामध्ये कांदे मोठे मोठे फोडी होते ना कांद्याच्या, त्या घातल्या. आपलं मीठ चवीनुसार 1 टीस्पून मीठ. ह्या डिशमध्ये आम्ही हळद, मिरच्याची बुकी, गरम मसाला काही काही घालत नाही. आता मी 1 कप पाणी घेतलंय. पहिला चांगलं परतून घेतल्यावर मी 1 कप पाणी घालणार. एक कप पाणी घालून ते झाकण ठेवणार आणि हाय फ्लेमवर ते मटण शिजून देणार. मटण कुकरमध्ये केलेलं आणखीन असं शिजवलेलं खूप फरक पडतो. म्हणजे तुम्ही नेहमीचे खाणारे असाल तर तुम्हाला कळेल की मटण साधं असं तुपात शिजवलेलं एकदम टेस्टी लागते. बरं, ह्याच्यात आपण कसलेही मसाले घातले नाही आहेत. काळं मिरीवरच आपलं हे आहे मटणाची टेस्ट आणि दालचिनीचं फोडणी दिलेली मी. आता इकडे बऱ्यापैकी शिजलेले दिसते मला 15-20 मिनटं. तर आमच्याकडे काय आहे, शिजले की नाही तर घरामध्ये सगळ्यांनाच बघायचं असते शिजलंय की नाही. मग मी एक पीस काढते, त्याचे छोटे छोटे पीसेस करते आणि सगळेजण ते टेस्ट करणार. आणि शिजले, कोण म्हणणार नाही शिजलं, कोणाला मीठ कमी जास्त, हे आपल्याला सगळ्यांकडून मला फीडबॅक मिळतो. हे बघा इथे बघितलं ना. आणि ऑफकोर्स मी पण खाते. यम्मी, एकदम छान झालेलं आहे मटण. आता मटण शिजल्यावर मी त्यामध्ये बटाटे घेतलेत आणि आता मी ते पाणी बघा भरपूर आटलेलं आहे, आपल्याला पाणी घालायचं नाही याच्यामध्ये अजून. आता मी हे सिमवर मी बटाट शिजेपर्यंत ठेवणार. म्हणजे परत एक 10-15 मिनटं मला वाटते ठीक राहील. परत झाकण लावून बटाट शिजेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. आणि ते सगळं बाकीचं गरम आहे ना, तर ते बटाट पण लगेच शिजणार. ते झाकण ठेवते एक 10-15 मिनिटांनी. खूप यम्मी लागते हे काळं मिरीचं मटण. हे आमचं पाठाय प्रभूचं एकदम टिपिकल, एकदम जुनी 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 रेसिपी आहे आणि आम्ही ह्याच्यामध्ये काही दुसरं घालत नाही. तर तुम्हाला तर नक्कीच करायला पाहिजे, हरकत नाही. खूप टेस्टी लागते. आता इथे मी बटाटा चेक केला बघा. बटाटा शिजले का? हो, झाला, बटाटा पण शिजले. आता आपल्याला ते सर्व करायला सर्विंग डिशमध्ये मी काढून घेते.
यम्मी. आणि काळं मिरीला जी टेस्ट येते ना ती तुमच्या लाल तिखटला वगैरे येत नाही. इतकं साधं आहे ना. गरम मसाला पण नाही त्यामध्ये, फक्त मी दालचिनीच घातली आहे, ती पण फोडणीला. तर एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला ही मटणाची रेसिपी नक्कीच आवडेल तुम्हाला. आता इथे मी डिशमध्ये काढलंय आणि आज मी भाकऱ्या केल्या त्याच्यावर नाचणीच्या ह्याला. वाव. हा, मला खरंच आता भूक लागली. यम्मी आहे. तशाच रेसिपी बघायसाठी माझं पुस्तक आहे कल्पनाच किचनचं. तुम्हाला ते ह्याच्यावर मिळेल, नोशन प्रेस किंवा अमेझॉनवर. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.